नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो। आता पाहूया ठळक घडामोडी। राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेच्या माध्यमातून रेशन दुकानदारांकडून विविध सेवा देण्यात येत आहेत। ई-केवायसी, जीएससी या सेवा देण्यात येत असून भविष्यामध्ये अशा प्रकारची कामे रेशन वितरण करणाऱ्या दुकानदारांनाच देण्यात यावीत या मुख्य मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रेशन वितरक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच व्यवस्था करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले। आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्यालयाच्या सभागृहात बीम्सची शैक्षणिक प्रगती आणि रुग्णालयाच्या उभारणीच्या कामासह विविध समस्यांची पाहणी केल्यानंतर आज मंगळवारी ते बोलत होते। बेळगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। यासाठी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन काकती येथील शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। शहरामध्ये बुडा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी पॅकेज निविदा काढण्यात येत आहे। यामुळे लहान सहान कंत्राटदारांना याचा फटका बसत आहे। मोठ्या पॅकेजमुळे लहान कंत्राटदारांना काम मिळणे कठीण झाले आहे। यासाठी ही पॅकेज व्यवस्था रद्द करून 1 कोटीपर्यंतच्या कामाच्या निविदा काढण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हा कार्यरत कंत्राटदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। खुश खबर बेलगाम वालों के प्यार की खातिर मनोरंजन के लिए हम फिर से आपके शहर में लेकर आए हैं रैम्बो सर्कस। हैरत अंगेज करने वाले नए अंदाज में और रोंगटे खड़े करने वाले कारनामों से भरपूर। हर दिन 3 शोज, दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे। हमारा पता सीपीएड मैदान, क्लब रोड, बेलगाम। अधिक जानकारी के लिए संपर्क करें मोबाइल क्रमांक 9611554897 और ऑनलाइन टिकट बुकिंग के लिए स्क्रीन पर दिए गए वेबसाइट से संपर्क करें। रैम्बो सर्कस। हिंदी प्रचार सभेतर्फे हिंदी दिनानिमित्त प्राथमिक, माध्यमिक, पदवीपूर्व व महाविद्यालय विभागाच्या विद्यार्थ्यांच्या काव्यगायन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। याचा बक्षीस समारंभ खडेबाजारमधील हिंदी भवन येथे कस्टम अधिकारी सुरेश गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला। व्यासपीठावर डॉक्टर जयशंकर यादव, प्राध्यापिका नीता पाटील, रुपेश व्यास, रतन पाटणकर, प्राध्यापक पीडी साटम, आनंद पाटील व श्रीकांत व्यास उपस्थित होते। देसूर भागात अपुऱ्या व अनियमित बस फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला ये जा करताना बस थांब्यावर तासनतास ताटकळत बसावे लागत आहे। तसेच बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना बसच्या पायऱ्यावरती उभे राहून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे। परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांचे या भागातील बस फेऱ्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहेत। येळ्ळूर मारहाण खटल्याच्या सुनावणीमध्ये कार्यकर्त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले आहे। या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे, त्यामुळे पुढील तारखेला या खटल्याचा निकाल आहे। येळ्ळूरच्या 5 खटल्यांपैकी एका खटल्याचा निकाल हा अंतिम टप्प्यात आला आहे। आता या खटल्याचे काम पूर्ण झाले असून 18 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे। खानापूर तालुक्यातील वड्डेबैल येथील मलप्रभा नदीवरील बांधाऱ्यातून पाणी वाहून जात असल्याने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वड्डेबैल, चापगाव, यडोगा, लक्केबैल येथील ग्रामस्थांच्या वतीने रमेश धबाले, रुक्मण्णा झुंजवाडकर, मल्लप्पा अंधारे, प्रभू कदम यांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंत्या शीतल बेंद्रे यांना दिले आहे। बेंद्रे यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण याबाबत वरिष्ठांकडे आपल्या मागणीचा अहवाल पाठवत आहे असे सांगितले। युनियन बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय बेळगावच्या वतीने हिंदी दिवस व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदी में काम करो अभियान यशस्वीपणे राबवणाऱ्या कुडची शाखा, आरपीडी कॉलेज रोड शाखा, माधवपूर वडगाव शाखा, बैलहोंगल शाखा, बिरनगट्टी शाखा, मुरगोड शाखा, परिचालन विभाग यांचे क्षेत्रीय कार्यालय बेळगावच्या वतीने गौरव करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर कोलम दैवेल सामीपी, परिचालन विभाग प्रमुख नागराज पाटील, उपक्षेत्र प्रमुख ज्ञानेश कुमार, क्षेत्र प्रमुख आरती रौनियार, हिंदी शिक्षण योजना बेळगाव केंद्राचे वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर जयशंकर यादव, सुमित बी कोठावदे, प्रमोद कामती व इतर उपस्थित होते।
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. पिरणवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी सायंकाळी 7च्या दरम्यान जनता प्लॉटच्या पुढे व KLS पब्लिक स्कूलच्या पश्चिमेकडे बिबट्याने पाळीव मांजरावर झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही नागरिकांनी पाहिली. त्यामुळे या परिसरात घाबराटीचे वातावरण पसरले आहे. इन्नरव्हिल लोगो आणि क्लबच्या वतीने आराधना मतिमंद शाळेतील मुलांसाठी स्पोर्ट्स वेअर तसेच येथील 5 विद्यार्थ्यांना व्हीलचेअरचे वितरण जिल्हा विशेष चेतन विकास केंद्राच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी क्लबचे सदस्य प्रीती गुगनानी, वैशाली लोखंडे, रत्ना बेहेरे, स्वाती उपाध्ये, मंजिरी पाटील, उर्मी शेरिगार व इतर उपस्थित होते. गेल्या 3 दशकांपासून चिकोडी जिल्ह्याची मागणी करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या भागातील सर्वसामान्यांचा अंत न पाहता तातडीने चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकिहोळी यांना देण्यात आले. चिकोडी तालुक्यासह केरूर, काडापूर आदी भागात अत्यंत मोठ्या प्रमाणात वीज कपात करण्यात येत आहे. यामुळे बचावलेली पिकेही नाश होणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली असून 2 दिवसात सुरळीत वीज पुरवठा न केल्यास चिकोडी येथील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा राज्य रयत व हरित सेनेच्या वतीने देण्यात आला. बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेजवळ असलेली 15 तोळ्याची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरी झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या महिलेने या संदर्भात कागल, कोल्हापूर या ठिकाणी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर या महिलेने निपाणीतील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस या घटनेसंदर्भात अधिक तपास करीत आहेत. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.